आपल्याला माहिती आहे राशी भविष्य आणि वास्तुशास्त्र, परंतु या व्यतिरिक्त अंकशास्त्रही असतं. हे आपल्याला माहिती आहे का? अंकशास्त्र हे काय असतं आणि ते कसं काम करतं हे आपण जाणून घेणार आहेत अंकतज्ञ विभा यांच्याकडून. यांनी या विषयावर अभ्यास करून अंकशास्त्र नेमकं काय याबद्दलची माहिती गोळा केली आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपला लकी नंबर कुठला आणि याचे आपल्याला होणारे फायदे काय. रोजच्या जीवनामध्ये येणारे नेहमीच प्रश्न की मला माझ्या बिझनेसमध्ये पैसा तर येतोय पण तो टिकत नाही. तो टिकण्यासाठी आपल्या न्यूमरॉलॉजीमध्ये अशा बऱ्याच प्रकारचे आपल्या रेमेडीज असतात जे आपण रोजच्या तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही करू शकता. चला तर मग आपण जाणून घेऊया ते आपण कसे करू शकतो. नमस्कार नाशिककर, मी विभा घावरे, न्यूमरॉलॉजिस्ट आणि टॅरो रीडर. माझं ग्रेस न्यूमरॉलॉजिस्ट या नावाने आपलं ऑफिस आहे. आता न्यूमरॉलॉजी म्हणजे काय? सो न्यूमरॉलॉजी म्हणजे ॲक्च्युली अंकशास्त्र, मराठीमध्ये आपण त्याला अंकशास्त्र असं म्हणतो. राशी आपण जेव्हा बघतो तेव्हा राशीमध्ये वेगळ्या प्रकारच्या राशी असतात. ह्या 12 प्रकारच्या राशी असतात आणि लोकांना राशी भविष्य किंवा राशी याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. पण लोकांना नंबर्स म्हणजे काय, ते तुमच्या आयुष्यात कसे काम करतात हे काहीच माहिती नसतं. तर आपलं जे अंकशास्त्र आहे हे अंकशास्त्र 1 ते 9 ह्या नंबरवर काम करतं. तर ते आपल्या आयुष्यात डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे आपल्याला जर एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर आपण कोणत्या दिवशी केलं पाहिजे, कोणत्या तारखेला केलं पाहिजे, किती वाजता केलं पाहिजे, मी त्यासाठी कोणता रंग घातला पाहिजे किंवा मी कोणती वस्तू त्या कलरची कोणत्या वस्तू केली पाहिजे म्हणजे मला बेनिफिट मिळतील, असं खूप सारं ह्या अंकशास्त्रामध्ये असतं. जर तुम्हाला तुमची बर्थडेट पूर्ण माहिती असेल, त्या बर्थडेटमध्ये तुमचा मूलांक, तुमचा भाग्यांक हे 2 महत्त्वाचे नंबर असतात. याचबरोबर बरेचसे नंबर महत्त्वाचे असतात, पण ह्या 2 नंबर जे आपल्या मूलांक आणि भाग्यांक असेल हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमची रोजची महत्त्वाची कामं तुम्ही त्या डेटला करू शकता. आता 1 ते 9 नंबर हे आपल्या 9 प्लॅनेटशी 9 ग्रहांशी कनेक्टेड आहेत. कसं सूर्य आहे 1 नंबरचा, मून आहे, केतू आहे, राहू आहे, हे असं वेगवेगळे. तर तुमच्या बर्थडेटप्रमाणे तुमचं प्लॅनेट कोणता तुमचा आहे आणि तुमच्यासाठी तो कोणता लकी प्लॅनेट आहे त्याचे बेनिफिट काय आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण नंबर 1 म्हटला तर नंबर 1 ज्यांचा बर्थडेट 1 असते तर त्यांचा मूलांक 1 असतो. तर सूर्याचे बेनिफिट तुम्हाला कसे मिळतील, सूर्याचे फीचर्स काय आहेत, सूर्य कसा आहे, रागीट आहे का, मग त्या सूर्याचा रंग कोणते आहे, जसा रेड आहे, ऑरेंज आहे, हे रंग जर तुम्ही तुमच्या वापरामध्ये ठेवले आणि त्या 1 तारखेच्या दिवशी 1 तारखेला 10 तारखेला अशा जर दिवशी तुम्ही जर तुमची महत्त्वाची कामं केली तर ती नक्कीच तुम्हाला बेनिफिट देतात. सो आता आपण जे म्हटलं मूलांक आणि भाग्यांक हे तुमचे 2 तुमच्या आयुष्यामध्ये रेग्युलर डे टू डे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये हे 2 लकी नंबर असतात. आता ते कसे काढायचे? तुमचा मूलांक हा जर 1 ते 9 ह्या जर मध्ये असला तर तो तुमचा मूलांक असतो. जर तुमचा बर्थडे 12 असेल, 23 असेल, 22 असेल तर तुम्ही तुमच्या बर्थडेची समजा 12 असेल तर तुम्ही 1 आणि +2 म्हणजे 3 हा आपण सिंगल डिजिटमध्ये आणतो, हा तुमचा मूलांक झाला. समजा 22 असेल तर 2 आणि 2 4 म्हणजे तुमचा लकी नंबर 4 हा तुमचा मूलांक झाला. आता तुमचा भाग्यांक कसा काढायचा? सर तुमच्या पूर्ण बर्थडेट म्हणजे तुमचा बर्थडेट, तुमचा मंथ आणि तुमचं इयर ह्या सगळ्याची पूर्ण टोटल करायची आणि ती टोटल 1 अंकावर आणायची, सिंगल डिजिटवर आणायची. सर हा तुमचा सेकंड लकी नंबर म्हणजे हा तुमचा भाग्यांक झाला. सर तुमचा मूलांक आणि तुमचा भाग्यांक हे जे 2 नंबर आहेत हे तुमचे सगळ्यात पहिले 2 महत्त्वाचे नंबर असतात आणि ते तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही हे 2 नंबर वापरून, समजा तुमचा आता मूलांक 3 असेल आणि तुमचा भाग्यांक जर 6 असेल किंवा आपण घेऊ समजा 5 असेल तर तुम्ही तुमची महत्त्वाची कामं 3 तारखेला, 30 तारखेला, 23 तारखेला असं कॅल्क्युलेट करून तुम्ही तुमची कामं ह्या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही करू शकता. आपण आता बघूया की हे जे टॅरो कार्ड आहेत हे तुमच्या आयुष्यात कसं काम करतात. सर हे 78 नंबर्सचे कार्ड्स असतात. ह्याच्यामध्ये मेजर आर्काना आणि मायनर आर्काना असे 2 भाग असतात. जर तुम्हाला एखाद्या जर प्रश्नाचं उत्तर लगेच हवं असेल, इन्स्टंट हवं असेल की मी हे काम करू की नको किंवा कधी करू, कसं करू, त्यासाठी आपण ह्या 78 पानांचा आपण आधार घेतो. आता बऱ्याच लोकांना आपली बर्थडेट माहिती असते, पण काही अशी पण लोक असतात की त्यांना त्यांची बर्थडेट माहिती नसते, त्यांना त्यांची जन्मवेळ माहिती नसते. त्यांनी काय करावं? तर मग त्यांनी कोणत्या नंबरचं कॅल्क्युलेशन करावं? तर त्यांनी सिम्पल 5 नंबर
5 नंबर हा जो बुधचा आहे, कम्युनिकेशनचा आहे, त्या नंबरच्या त्यांनी रेमेडीज कराव्या.